नमस्कार. मी सौ सारिका तेलोणे वारंगे. आपण आता ज्या प्रश्ननिर्मितीमध्ये पाहत आहात त्याच पद्धतीने पाठाचं टाचण जे आहे हे आपल्याला काढायला मी 2-3 पाठांचे टाचण दाखवलेले आहे. परंतु तरीही आपल्या एक शिक्षकांच्या मेसेजनुसार मी उर्दू मीडियमचं, भले मला उर्दूमध्ये मी लिहिलेलं नसेल, परंतु त्यांचा इयत्ता 3रीचा बालभारती कितना अच्छा फल है आम ह्या संदर्भामध्ये त्यांना पाठाचं टाचण आपण शिक्षक काढतच असतो, पण वेगळ्या पद्धतीचं काय असेल तर ह्या पद्धतीचं एक स्वरूप मी त्यांना दिलेलं आहे. तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल. मराठी माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल किंवा अदर माध्यम दुसरे असतील, त्यांनीही याच्यातून जर पाहिलं आणि त्या पद्धतीने आपल्या ह्याच्यामध्ये विचारांना चालना देणारे, सर्जनशील असणारे असं आपलं पाठाचं जो स्वरूप आहे, ह्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला करता येणार आहे. त्याचसाठीचा हा पाठ. उद्दिष्टे: विद्यार्थ्यांना फळांचे महत्त्व समजणे, विद्यार्थी आंब्याचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात स्पष्ट करू शकतील, विद्यार्थी आंब्यापासून बनणारे पदार्थ सांगू शकतील, माझा आवडता फळ या विषयावर स्वतंत्र लेखन करू शकतील, शैक्षणिक साहित्य आता बघायचं याच्यावरती, आंब्याचे चित्र, आंब्याचा व्हिडिओ, विविध फळांच्या प्रतिकृती, चार्ट, फळा, खडू. त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी काय करायची आहे की सर्व साहित्य टेबलवरती घटकांनुसार मांडणी, मुलांना विचारले जाणारे प्रश्न कार्डबोर्डवर लिहून तयार. प्रस्तावना: आपण रोज आहार घेत असतो आणि आहारामध्ये विविध पदार्थ खातो. रोजच्या आहारामध्ये काय काय खाल्ले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना आपण नक्की काय खाल्ले पाहिजे यावर विद्यार्थ्यांशी सुसंवाद. इथे तुम्ही असाही बदल करू शकता की विद्यार्थ्यांकडूनच आपण रोजच्या आहारामध्ये काय खातो हे विचारून काय चुकीचं काय बरोबर या संदर्भामध्ये त्यांच्याशी हितगुज करणे. आपण टाचणमध्ये शिक्षक कृती, विद्यार्थी कृती जसं करतो तसा 3रा कॉलमही केला तरी चालणार आहे. उपयोजन, कौशल्य, ज्ञान, आकलन वगैरे जे आहे ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण आपल्या कृतीमध्ये पण दिसतं, शिक्षक आमराईचा व्हिडिओ दाखवतात, विद्यार्थी व्हिडिओ लक्षपूर्वक बघतात, शिक्षक प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? तुम्ही आहारात फळ खाता का? कोणकोणती फळे खाता? कोणती फळे आवडतात? फळे का खाल्ली पाहिजेत? यावरती विद्यार्थी फळे ओळखतात आणि फळांचं महत्त्व सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देऊन पाठाचे समजपूर्वक वाचन करतात आणि विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. हे आपलं नित्य आहे. परंतु आपण जे डायरेक्ट लिहितो, प्रश्न विचारतात, उत्तरे देतात, तर ते काय प्रश्न विचारतात हे लिहिणं अपेक्षित आहे. आणि असे प्रश्न असावेत जे त्यांच्या विचारांना चालना देणारे असतील, सृजनशील असतील. आता बघा, शिक्षक विद्यार्थ्यांना वाचन करण्यास सांगतात, विद्यार्थी वाचन करतात. शिक्षक पाठात आलेले कठीण शब्द फळ्यावर लिहितात आणि विद्यार्थ्यांकडून पर्यायी शब्द देऊन कठीण शब्द त्यांना समजावतात. विद्यार्थी कठीण शब्दाचा अर्थ सांगण्यास प्रयत्न करतात. मग हे जसं तुम्ही इथपर्यंत जसे आलात तर ह्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांची जी कृती आहे ही कृती तिथे दाखवलेली आहे. मग त्यानंतर पाठातलं त्यांचा भाग जो आहे, कंटेंट जो आहे तो त्यांना समजल्यानंतर, कारण आपण व्हिडिओ दाखवला आहे, प्रश्न विचारले आहेत, आता आपल्याला जे शिकवलेले आहे त्याच्यावरती निरीक्षण आणि सराव पण घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना आंब्याचे चित्र देऊन रंगवण्यास सांगणे, म्हणजे त्यांना कलर संगती कळेल, कोणते रंग वापरले आहेत, आंब्याचा रंग कोणता असतो ते लक्षात येईल. विविध फळांची आणि चवीची जोडी लावायला सांगतात, म्हणजे चवही कळणार आहे, फळे कळणार आहेत, प्रत्येक फळाची चव कळणार आहे. शिक्षक म्हणजे ते स्वतः विचार करतील आणि ते रंगवतील, म्हणजे कृती पण करतील. कृतिशीलतेला, स्वतः क्रिया करण्याला सुद्धा वाव असेल. शिक्षक विद्यार्थी चित्र रंगवतात, तसेच फळे आणि त्यांची चव यांच्यात जोड्या लावतात. या सर्व क्रियेमध्ये विद्यार्थ्यांचं निरीक्षण शिक्षक करतात आणि आपल्याकडे त्याच्या नोंदी करतात. मग मूल्यमापन. आंब्याचे गुणधर्म सांगा. आंबा कोणत्या ऋतूत येतो? आंब्यापासून कोणकोणते पदार्थ तयार करतात? अर्थातच आंब्याचे, जेव्हा आंबा हा आवडता जो ऋतूमध्ये येणारा एक जे फळ आहे आंब्याचं, त्याबद्दल जेव्हा विद्यार्थ्यांना तुम्ही आमराईचं व्हिडिओ दाखवणार आहात तर त्यातच स्पष्टीकरण तुम्हाला त्यामध्ये देणं अपेक्षित आहे. आणि मग विद्यार्थ्यांकडून त्या आंब्याचा रंग जेव्हा तुम्ही प्रतिकृती दाखवतात ते सुद्धा यामध्ये तुम्ही लिहू शकता की प्रतिकृती दाखवून विद्यार्थ्यांकडून आंब्याचा रंग, आंब्याचा आकार, आंब्यामध्ये किती बी असते हे सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओद्वारे, त्या प्रतिकृतीद्वारे, चित्राद्वारे दाखवू शकता.
किंवा आंब्यामध्ये बी आत असते की बाहेर असते, असे सुद्धा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात. आंबा कोणत्या ऋतूमध्ये येतो? जेव्हा तुम्ही आंबाई दाखवतात त्यावेळेला आंब्याला आलेलं जे मोहोर आहे त्याचं ते पण दाखवू शकता. हे मोहोर आहे, ह्याच्यानंतर याला आंबे लागतात. ह्या पद्धतीचं जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांकडून त्या आंब्याची जी रचना आहे इथून मेन कुठून सुरुवात होते हे सुद्धा त्यांना तुम्ही त्यामध्ये दाखवू शकतात. आणि हे त्या तुमच्या प्रस्तावना किंवा तुमचं जे लेसन नोट आहे यामध्ये अपेक्षित आहे. आंब्यापासून कोणकोणते पदार्थ तयार करतात, मग त्यावेळेला विद्यार्थ्यांना सपोर्ट करत विद्यार्थी तिथे उत्तरे देतात. गृहपाठ, फळांचा राजा कोणता? त्याला फळांचा राजा का म्हणतात? पण तुमचं उद्दिष्ट आहे तिथे की फळांचा राजा म्हणतात. आंब्याविषयी 3-4 वाक्य लिहा. आंब्याचा रंग, आंब्याचे किती प्रकारचे आंबे आहेत, हे तुम्ही पाठात जेव्हा घेत आहेत त्याच पद्धतीचे प्रश्न इथे घरी देणार आहात. त्यानंतर त्यांच्या चित्रकलेच्या वहीत आंब्याचे चित्र काढून ते रंगवा, म्हणजे अर्थातच रंगसंगतीसुद्धा तिथे कळणार आहे. कच्चा आंबा आणि पिकलेला आंबा याच्यातील फरक सांगा. म्हणजे मग कच्चा आंबा जो आहे आणि पिकलेला आंबा हे जेव्हा फरक सांगा तर ते विचार करतील, कृती करतील आणि सृजनशीलता असेल, कारण त्यामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना विचारून त्याचं निरीक्षण करतील आणि त्यानुसारच ते नोंदी करतील. या पद्धतीचं त्यांचा गृहपाठ असेल. अशा पद्धतीचं जे टाचण आहे इयत्ता 3रीचं, हे जरी मी बालभारतीचं दिलेलं असलं तरीसुद्धा ते तुम्ही इतर माध्यममध्ये त्याचा वापर करू शकता. अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असल्यास किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. मी नक्कीच तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि माझे सर्व व्हिडिओ इथे अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये बोधपरक कथा पण आहेत, मूल्यवर्धन आहे, इतर गोष्टीसुद्धा आहे. शासनाचे परिपत्रक जे आहे त्यावरची माहिती आहे, स्विफ्ट चार्टबद्दल माहिती आहे. बऱ्याच गोष्टी मी इथे शेअर केलेल्या आहेत. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर मला जरूर कमेंट करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.